आणि गुंतवणूक ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येक बाई पहिल्यापासून बचत तर करतेच, म्हणजे संसार करते, संसारात तिला अडचणी येतात, त्या अडचणीसाठी ती काहीतरी बाजूला ठेवते, पण ती तो पैसा फक्त अडचणीसाठीच वापरत असे. त्या पैशातून आणखीन पैसा मिळवावा हे तिच्या डोक्यात कधी आलंच नाही. आणि ज्या श्रीमंतांच्या बायका होत्या त्या घरामध्ये गुंतवणूक करायच्या, शेतीमध्ये गुंतवणूक करायच्या, पण ते शेत विकावं, ते घर विकावं, अजून पैसे मिळतील असं काही त्यांच्या डोक्यात नव्हतं. त्यामुळे मी त्या बायकांना सांगेन की आता काळ बदललाय, तुम्ही बचत करता, कारण घरातली जी बाई घर मॅनेज करते ती कुठलीही गोष्ट करू शकते, कारण संसारात अनेक अडचणी असतात आणि प्रत्येक अडचणीला ती तोंड देत असते. प्रत्येक गोष्ट आता नवीन भूमिकेतून बघा आणि जे काही तुम्ही बचत कराल त्याच्यातून, समजा तुम्ही 25 रुपये बचत केली, त्याच्यातून तुम्हाला 10 रुपये मिळाले, तर त्या 10 रुपयाचं तुम्हाला तुमच्या मुलासाठी खेळणं बिळणं काही आणता येईल का नाही? ते मोटिव्हेशन ठेवा. अडवतच नाही. जिला काही करायचंय तिला कोण अडवायला येतं, पण तिला अडवतं ते तिचं अज्ञान. तिला काही माहीतच नाहीये ना. आणि असं म्हटलं तर माहीत नाही असं पण नाही, तिला सगळं माहित आहे. आता बघा, मार्केटमध्ये आपण कॉर्पोरेट ॲक्शन म्हणतो, स्प्लिट म्हणतो, बोनस म्हणतो. आता एक भाजीवाली घ्या, ती भाजीवाली काय करते, मोठी मेथीची जुडी असते, मोठी कोथिंबिरीची जुडी असते, ती जुडी विकलीच जात नाही पटकन, कारण एवढी हवी आहे कोणाला. तर ती काय करते, मग एक मोठी जुडी आणते आणि त्याच्याच 10 जुड्या करते, त्या पटकन विकल्या जातात आणि तिला पैसेही मिळतात. दिस इज ऑल्सो स्प्लिट. पण तिला ते माहीत नाहीये, तिचं ते अज्ञान आहे, कारण ती पूर्वीच्या काळापासून आलेली आहे, तिला एवढा पुढाकार घेता आलेला नाही. तर आता मुलांच्या निमित्ताने का होईना, कोणाच्या निमित्ताने तिच्याकडे TV आहे, तिच्याकडे इंटरनेट आहे, तिच्याकडे मोबाईल आहे. जर त्याने अज्ञान सोडलं, माहिती मिळवायचा प्रयत्न केला, समजा नवऱ्याने एखादी गोष्ट केली आणि भांडवलच नव्हतं माझ्याकडे, आमची काही एवढी परिस्थिती नव्हती, तर आता हे भांडवल कसं गोळा करायचं. सामान्य घर, सामान्य बाई, एवढा काय पैसा नाही. आपल्या सामान्य घरातल्या बायका काय करतात, जे वाया जाणार आहे, फुकट जाणार आहे, त्याच्यातून पैसा उभा करण्याचा प्रयत्न करतात. तर तसं आमच्याकडे 90 साली माझ्या मिस्टरांनी मार्केट करायला सुरुवात केली. तेव्हाचे काही फिजिकल शेअर्स होते, तर डीमॅट अकाउंट नवीन आला होता. मग मी ठरवलं ते सगळे कागद जे पडले तरी रिकामे, जुन्याचं सोनं करून तरी बघूया होत आहे का. मग ती सगळी सर्टिफिकेट्स काढली, त्याचे काय शेअरचे भाव येतात की नाही बघितले. मग अर्थातच अभ्यास करायचा, मग त्या कंपन्या कुठच्या, त्या कंपन्या कोणत्या बिझनेसमध्ये आहेत, मग ती सगळी प्रोसिजर करायची सुरुवात झाली. तर ती सगळी प्रोसिजर करत 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 60,000 रुपये जमले. आठवत आहे त्याप्रमाणे पूर्वी ॲमटेक ऑटो म्हणून एक शेअर होता आणि ॲटलास काप्को म्हणून एक शेअर होता. तर त्या शेअरचा भाव बघावे, किती किंमत होती हे बघावी, आपल्याकडे किती पैसे आहेत ते बघितले. ते 60,000 माझे काहीतरी 59 झाले. पण ब्रोकरेजचा हिशोब पण घालणार, तो घातलाच नाही. तर माझा मुलगा म्हणला, शिकलीस की नाही पहिला लेसन. मला असं वाटत होतं की मी जर स्वयंपाक करणार ना
तर मला हल्लीचेही पदार्थ आले पाहिजेत, जुनेही आले पाहिजेत. हे येत नाही, ते येत नाही, भले मला करायचं नसलं तर मी बनवणार नाही, पण आले पाहिजे. तसं मार्केटमध्ये गेल्यानंतर शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, मीडियम टर्म, इन्व्हेस्टमेंट, इंट्रा सगळं मला आलं पाहिजे. हा माझा इन्व्हेस्टमेंटचा ट्रेड होता आणि ऑफिसमध्ये जाऊन इंट्रा शिकणं हा माझा फर्स्ट ट्रेड इंट्राडेचा. मार्केटमध्ये विश्वासार्हता महत्त्वाची असते. इथे टिकरवर तुम्ही बघाल टीव्हीच्या, ती कंपनी काय करते हे एका माणसाला तरी माहिती आहे काय? म्हणजे जेव्हा आता करोना झाला तेव्हा ऑक्सिजन पाहिजे होता सगळीकडे. मग अर्थात कुठली कंपनी चालणार जी कंपनी ऑक्सिजन सप्लाय करते? मग ती शोधायला हवी ना. तुम्हाला आधी जे नॉलेज आहे ते थोड्या थोड्या प्रमाणात तुम्ही घ्या आणि त्याच्यानंतर डिटेल नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा. कोणालाही विचारून शेअर घेऊ नका किंवा विकूही नका. तुमचा निर्णय हा तुमचाच असला पाहिजे. भले नवरा सांगो, भले बाप सांगो, भले मुलगा सांगो, मला जिथपर्यंत पटत नाही तिथपर्यंत मी घेणार नाही. तेव्हा तिला सेल्फ कॉन्फिडन्स येईल. पण आता तर पूर्वीसारखी परिस्थिती नाही. माझ्या वेळेला काहीच नव्हतं. म्हणजे ज्यांना इंग्लिश येत नाही त्या बायकांना समजतच नव्हतं काही. आता हे लोक सांगतात टॉप लाईन ग्रोथ आणि बॉटम लाईन ग्रोथ, काय समजणार आहे? मी पुस्तकं लिहिण्याचा जो उद्देश आहे माझा, तो मी भाजीवाली टार्गेटेड आहे माझा ग्रुप. भाजीवाली हा की जिला प्रॉफिट लॉस कळतं ती मार्केट करू शकते. मग तिला कदाचित इंग्लिश येणार नाही, पण तिला हे समजतं माझे रिक्षाला एवढे पैसे गेले, मी 4 वेळेला चहा प्याला, हमाली एवढी दिली, मग मी भाजीचा चार्ज किती ठेवला पाहिजे हे कळतं की नाही तिला. गरिबी म्हणायला तर गरिबी म्हणजे अशी होती की माझ्यात आणि माझ्या वडिलांच्यात खूप अंतर होतं. म्हणजे जवळजवळ 48 वर्षाचा फरक होता. त्यामुळे वडील रिटायर झाले आणि मी इंटरला होते. म्हणजे तेव्हा 4 वर्ष असायची, 11वी मॅट्रिक होतं आमच्या वेळेला आणि मी फी भरू शकत नाही तेवढी. तर एक तर मला कमवा आणि शिका योजनेखाली काहीतरी जॉब द्या किंवा मी नंतर नोकरीला लागल्यावर मी पैसे भरीन तिथपर्यंत मला सवलत द्या. तर मग म्हणाले ठीक आहे की तुझ्या वडिलांना पूर्ण पेन्शन मिळायला लागल्यावर तू फी भरली तरी चालेल. तिथून माझं स्ट्रगल चालू झालं. BCom झाले, नंतर माझ्या वडिलांना पेन्शन मिळाली, भरली, सगळं झालं. मी माझ्या युनिव्हर्सिटीची गोल्ड मेडलिस्ट आहे. मला अकाउंटन्सी स्टॅटिस्टिक्समध्ये 100% मार्क्स होते. मला CA ला जायचं होतं. वडील म्हणाले की एवढे दिवस नाही थांबता येणार. मग मी LLBला ॲडमिशन घेतली. 6 महिने LLBचे झाले, जेमतेम मग माझं लग्न झालं. मग वडील म्हणाले पाहिजे तर तुझी फी आम्ही भरू, पण पूर्ण कर. मग मी पहिल्या परीक्षेला तेवढी तिकडे गेले आणि मग दुसऱ्या वर्षीपासून ठाणा लॉ कॉलेजमध्ये माझं LLB मी कंप्लीट केलं. आणि घरातल्या लोकांबरोबर भांडण तंटा करून मला करिअर करायचं नव्हतं. आणि आमच्या घरात कामाला बाई ठेवणं हा प्रकार नव्हता अजूनपर्यंत नाही. म्हणजे धुणं, भांडी, कचरा, लादी सगळं मीच करते घरात. म्हणजे अगदी पेंटिंगपासून. हा पेंट मी दिलाय. इथे घंटाळीला एक दुकान होतं, तिथे इंटरव्ह्यू दिला तर तो माणूस मला म्हणाला की तुम्हाला म्हणे 2000 रुपयेच आम्ही पगार देऊ. तर म्हटलं मला एक सांगा तुम्ही की एवढा कमी पगार तुम्ही का सांगताय? तर म्हणाले अहो एवढी बेकारी आहे की 22 वर्षाची मुलं आम्हाला एवढ्या पगारात मिळत आहे. तर तुमची 40ला एफिशियन्सी राहिली असेल हे आम्हाला कसं कळणार? तो प्रश्न डोक्यात घोंगावत राहिला
की म्हटलं आता मला एफिशियन्सी सिद्ध केली पाहिजे. आणि मग ठरवलं, नाही म्हटलं मला सिद्ध करायचं आहे आणि माझी आयडेंटिटी मला मिळवायची. बेसन लाडू विकले, चकल्या विकल्या, स्टीलची भांडी विकली, गाण्याचे क्लास घेतले. मग जेव्हा मार्केट बघायला लागले तेव्हा मला असं जाणवलं की इथे माझ्या बुद्धीला वाव आहे. मी जितकी बुद्धी चालवील तेवढ्याच भांडवलामध्ये अधिक पैसा मला मिळू शकेल. आणि मग खरंच तसं व्हायला लागलं. म्हणजे मी एक शेअर घेतला होता, तर माझ्या मिस्टरांच्या बँकेतून मला फोन आला की म्हणे तुझ्या बायकोला विचार की त्याने हा शेअर का घेतलाय, त्यांना ह्याची काय माहिती आहे. म्हणजे इथपर्यंत गेलं. मार्केटमध्ये शिरले तेव्हा पुस्तकाची अवेलेबिलिटी नव्हती. माझ्या घरात माझे सासू सासरे काही शेअर मार्केटमधले नव्हते. आणि त्या काळात तुम्ही शेअर मार्केट करताय म्हणजे सट्टा करताय, दिवाळ्यात जाल, असेल नसेल तेवढे पैसे डुबतील, राख फासून जाल, 100 भानगड. मी घरातलं काम करू शकते आणि मुलांचं सगळं व्यवस्थित करून घराची आबाळ न होता मला मार्केट करता येईल. मग मी माझ्या गाण्याच्या विद्यार्थ्यांना मार्केट शिकवायला लागले. ते पण मार्केट करतच नव्हते. मग त्याला सांगायचं तुम्ही मार्केट करा, तुम्ही डीमॅट अकाउंट उघडा. मग मला वाटायला लागलं की मी शिकवू पण शकते. ज्यांना मी शिकवते त्यांना येत नाही. मग माझा एक अमरावतीचा स्टुडंट होता, तर तो शेतकरी कुटुंबातला. त्यांना असा काहीतरी साईड बिझनेस हवाय की मोबाईलमुळे शेतात बसून करता येतो. तर तो मुलगा B.Com झालेला होता. म्हटलं आपण याच्यावरच प्रयोग करून बघूया की याला शिकवूया. मार्केट करू लागला, त्याला चांगले पैसे मिळाले. मला म्हणाला मी तुम्हाला बघितलं सुद्धा नाही तरी तुम्ही मला मदत केली. सरकार सुद्धा आता एन्करेजमेंट देते आहे की कॅपिटल मार्केट असल्याशिवाय पर्याय नाही आहे, की इंडस्ट्रियलिस्टना सुद्धा कॅपिटल मार्केटमधूनच पैसे काढले पाहिजेत. म्हणून सरकार कॅपिटल मार्केट चांगलं चालावं म्हणून उत्तेजन देते. तर तू गावातल्या लोकांना साक्षर करायचं काम घे. मार्केट साक्षरता हे तू माझ्यासाठी काम कर आणि तुझ्या वयाची जी मुलं आहेत त्यांना शिकवत जा. तुला काही अडचण आली तर तू मला विचारत जा. मग असं जे मला कळायला लागलं, मला यायला लागलं. ऑफिसमध्ये सुद्धा सगळ्या लोकांना मी मदत करू लागले. घरातही मी पहाटे स्वयंपाक करून बसायचे, 9ला बरोबर तयारीत बसायचं. असं सुरू झालं. मग लोकांनी मला सांगितलं की वायदे बाजारावर आम्हाला आता पुस्तक द्या. म्हटलं ठीक आहे, चॅलेंज म्हणून ॲक्सेप्ट केलं. मग ते पुस्तक मार्केटला आलं. आता माझं 3रं पुस्तक चालू आहे. आणि मग ते झाल्यामुळे माझा मुलगा मला म्हणाला की आता यूट्यूबला तू व्हिडिओ देशील का. लोकांनी पहिला व्हिडिओ इतका डोक्यावर घेतला, कारण मी ऑलरेडी होते ना, ब्लॉग देत होते, लाईक्स होते. तर म्हणे बरं झालं आता आम्हाला व्हिडिओ मिळेल आणि तो व्हिडिओ आम्हाला मराठीतून मिळेल. म्हणजे आत्तासुद्धा जो लोकसत्तेला माझा व्हिडिओ झाला त्या मुलीला विचारलं त्यांनी, त्या आजी आहेत. म्हणाली आजी आहेत म्हणजे त्या रेसिपी देत असतील यूट्यूबला. म्हणाली नाही, त्या शेअर मार्केटचे व्हिडिओ करतात. शेअर मार्केट हा माझा आता एक आयुष्याचा भाग बनलेल. मग त्याच्यामध्ये मी लोकांच्या ज्या शंका होत्या त्या कशा समजावून देणार, म्हणून मग मार्केटचा श्री गणेशा म्हणून एक वेगळा विभाग चालू केला की जो माझा विभाग शनिवार रविवार चालतो. म्हणजे त्याचे सुद्धा आता 112 भाग झाले आहेत. आयुष्याच्या या वळणावर मी कुणासाठी काय करू शकते, समाजासाठी मी काय करू शकते, तर शेअर मार्केट लिटरेट करू शकते सगळ्यात. म्हणजे मी कित्येक लोकांना सांगते माझ्या क्लासच्या वेळेला तुम्ही या, 1 पैसा मला फी देऊ नका
आणि तुम्ही फ्री शिका. पण कोणता शेअर घ्यायचा, कोणता विकायचा, आत्ता विकू का, या भावाला घेऊ का, जिंदगीत सांगणार नाही. तसं तुम्ही वेळेवर जर मार्केट करायला लागलात तर तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, पेन्शन असे सगळे पैसे व्यवस्थित मिळवू शकतात. आणि तुम्हाला जर यायला लागला तर आणखीन 4 बायकांना शिकवा, म्हणजे एक प्रकारची साखळी तयार होईल. आणि त्यांनी And securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.